हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच वेळा मी तुमच्यासोबत प्रॉमिस करते की व्हिडिओला मी ब्रेक होऊ देणार नाही, रोजच्या रोज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार म्हणून. पण बघा, माझेच प्रॉमिस माझ्याचकडून तुटले जातात. म्हणजे रोजच्या रोज जे व्हिडिओ शेअर करणं आहे तर ते काही सध्या माझं होत नाही आहे. कालही व्हिडिओ आलेला नव्हता, परवाच्या दिवशी आला होता, त्याच्या आदल्या दिवशी आलेला नव्हता. म्हणजे सध्या आता या 3-4 दिवसामध्ये अल्टरनेट डेजवर व्हिडिओ येत आहेत. तर काल ना थोडंसं बरं वाटत नव्हतं, त्यामुळे मग काल काही व्हिडिओ शेअर केलेला नव्हता. तर असो, आजचा जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तो आहे गुरुवारचा व्हिडिओ. म्हणजे मार्गशीर्षातला अखेरचा गुरुवार आहे. तर गुरुवारचा व्हिडिओ आहे हा. तर इथे बघा, देवपूजेचे जे भांडे आहेत तर ते मी ना इथे स्वच्छ करून घेतले. प्रत्येक वेळेला देवपूजेचे भांडे मी आदल्याच दिवशी स्वच्छ करून घेते, कारण दुसऱ्या दिवशी ना खूप धावपळ होते. आणि देवपूजेचे भांडे तुम्ही बघू शकत असाल, एकदाचे ना जे मोठमोठे भांडे आहेत ते पटापट घासून होतात, पण ना हे लहान सहान जे भांडे आहेत ना तर यांना स्वच्छ करेपर्यंतच इतका उशीर होतो. आणि मग ना देवपूजेलासुद्धा खूप उशीर होतो. सोबतच आपल्या म्हणजे आपण ज्या गृहिणी आहोत तर त्यांच्या मागे बघा घरातले किती सारे कामं असतात. सगळ्या घरातले जे कामं आहेत ते आवरसावर करून, मुलांचं सगळं आवरसावर करून त्यानंतर मग कुठे देवपूजेसाठी वेळ मिळतो. तर त्यामुळे ना मग आपली जी वेळ आहे तर ती आपण स्वतःलाच मॅनेज करावी लागते. म्हणून मग ना आदल्याच दिवशी मी देवपूजेचे जे सगळे भांडे आहेत तर ते स्वच्छ करून घेते. पण काल आणायचं झालं असं की मला ना पूजेचं काही सामान आणायसाठी बाहेर जायचं होतं. दुसऱ्या दिवशीचं उद्यापन होतं, तर उद्यापनाच्या ज्या काही पोथ्या वगैरे आहेत त्याही आणायच्या होत्या. फुलं, फळं, बरंचसं सामान या पूजेला लागतं. तर तेच आणण्यासाठी मी बाहेर गेलेली. तर काल ना तिकडेच वेळ झाला, म्हणून मग रात्रीच्या कामांनासुद्धा वेळ झाला. तर त्यामुळे हे देवपूजेचे जे भांडे आहेत तर ते तसेच स्वच्छ करायचे राहिले होते. तर म्हटलं सकाळी ना घरातले सगळे कामं आटोपले आणि त्यानंतर मग देवपूजेचे जे भांडे आहेत तर ते मी स्वच्छ करायला घेतले. कारण बघा, देवपूजेमध्ये ना भांडे ना असे अस्वच्छ असतील ना तर बघा देवपूजा ना म्हणजे आपल्यालाही प्रसन्न वाटत नाही आणि पूजाही तितकी सुंदर वाटत नाही. तर त्यामुळे मग जेव्हा कधी म्हणजे असे भांडे वगैरे आपण स्वच्छ करतो तर त्यावेळेला बघा छान मनही प्रसन्न राहतं आणि देवपूजासुद्धा खूप सुंदर वाटते. देवपूजेचे सगळे भांडे स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर ना उंबरठ्यावर मी ना हळदीचं लेपन करायला घेतलं. हळदीचं लेपन करायच्या आधी त्याच हळदीने बघा जो आपला मेन दरवाजा असतो तर तो ना स्वच्छ करून घेतला आणि त्यावर ना छान असं स्वास्तिक काढून घेतलं. आपला मुख्य दरवाजा जितका छान सुशोभित असेल तितकं आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर ते प्रसन्न राहतं. अर्थातच कर्म सगळ्यात श्रेष्ठ असते. नाहीतर बघा बरेच लोक मग ना याचा उलटसुलट अर्थ काढतात की नुसता उंबरठा आणि नुसता दरवाजा सुशोभित केल्याने घरातलं वातावरण कसं प्रसन्न राहील किंवा घरामध्ये कशी लक्ष्मी नांदेल. तर याचा अर्थ असा की कर्म म्हणजे कर्माला प्राधान्य आधी द्यायचं, पण त्याचसोबत बघा म्हणजे ज्या काही ह्या आध्यात्मिक गोष्टी आहेत तर त्याकडे सुद्धा तितकंच लक्ष देणे महत्त्वाचं असते. तर छान असं उंबरठ्यावर ना मी हळदीचं लेपन करून घेतलं. लेपन सुकत आहे तोपर्यंत ना देवपूजा करायला घेतली. बाहेर उंबरठ्यावर रांगोळी ना मी आजकाल सकाळीच घालून घेते, पण जोपर्यंत पूजा करण्याची वेळ येते तोपर्यंत बघा त्यातली ना अर्धीपेक्षा जास्त रांगोळी ना मिटलेली असते. कारण तिथे सतत कोणा ना कोणाचं येणं जाणं चालू असतं, त्यामुळे मग कधी कपड्याने तर कधी पायाने ती रांगोळी जी आहे ती पुसल्या जाते. तर त्यामुळे तिथली जी रांगोळी आहे तर ती थोडीशी खराब झालेली होती. तर म्हटलं चला आधी ना देवपूजा आटोपून घेते, कारण देवपूजा ही आपली आटोपली की त्यानंतर मग ज्या काही आपल्या पूजा आहेत तर त्या करायला आपण मोकळे असतो. म्हणजे देवपूजेचं तेवढं बर्डन नसतं आपल्यावर. तर त्यामुळे मी ना आधी देवपूजा आटोपून घेतली. आणि बाहेरची ही रांगोळी तुम्ही बघू शकत असाल पूर्ण अशी ना खराब झाली आहे. पण म्हटलं आणखी इथे जर मी पुन्हा रांगोळी काढायला घेतली तर माझा ना खूप सारा वेळ जाणार. आणि ऑलरेडी आज बघा तसाही ना मला पूजेला ना खूप उशीर झाला होता, कारण देवपूजेचे भांडे वगैरे स्वच्छ करायचे होते, बाकी आपले पुन्हा दुसरेही कामं असतात, तर त्याचमध्ये खूप उशीर होऊन जातो. तर म्हणून मग म्हटलं की असू द्या, रांगोळी जशी आहे तशी ठीक आहे. तर म्हणून मग मी तिला काही मिटवून दुसरी रांगोळी वगैरे काही काढलेली नाही. रोजची जी नित्यपूजा आहे ती आटोपली आणि त्यानंतर मग म्हणजे
मार्गशीर्ष गुरुवारची जी पूजा आहे तर ती मी ठेवायला घेतली. ज्या काही झाडांच्या फांद्या वगैरे आणलेल्या होत्या तर त्यांना ना मी थोडी वेळ पाण्यामध्ये बुडवून ठेवते, म्हणजे त्यावरची जी काही धूळ वगैरे असते ना तर ती सगळी धूळ निघून जाते. दुर्वा वगैरे कालच आणलेली होती मी, म्हणजे मार्केटमधूनच आणली. तर त्याला ना असं जो ओला कपडा असतो तर त्यामध्ये ना बांधून ठेवलेली होती, तर त्यामुळे ती अगदी अशी फ्रेश राहते. आणि सोबतच कमळाचं फूलसुद्धा आणलेलं, पण कमळाचं जे फूल आहे तर ते पूर्ण असं सुकलं होतं, तर म्हणून मग म्हटलं की असू द्या. तर इथे देवपूजा जी आहे तर ती मी ठेवायला घेतलेली. तर नेहमीप्रमाणे आपण जशी मांडणी करतो तर अगदी तशीच मांडणी करायला घेतली. स्वास्तिक काढलं आणि त्यानंतर चौरंग ठेवून त्यावर वस्त्र अंथरून दीपपूजन वगैरे जे काही, म्हणजे बघा ही जी पूजा आहे तर ती अगदी आपली साधी सिंपलच पूजा असते. पोथीमध्ये ही पूजा दिलेली असते, तर अगदी त्याचप्रमाणे आपल्याला पूजेची जी मांडणी आहे तर ती करायची असते. तर इथे अगदी बघा तशाच प्रकारे ना पूजेची मांडणी मी करून घेतली. छान असा कलश वगैरे सजवून घेतला आणि कलशाला इथे मुखवटा वगैरे लावलेला आहे. तशी बघा बऱ्याच वेळा ना, म्हणजे माझी एक इच्छा होते की जी पूजा आहे ना तर ती कधीतरी ना अगदी साधीशी पूजा ठेवावी, म्हणजे मुखवटा म्हणा किंवा वस्त्र म्हणा न लावता. आधी जेव्हा मी पूजा ठेवायला सुरुवात केलेली होती, म्हणजे माझी एक मैत्रीण होती, तर त्या मैत्रिणीने सल्ला दिलेला की ही जी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा आहे तर ती तुम्ही ठेवत जा म्हणून. नाहीतर मी म्हणजे लग्न झाल्याच्यानंतर बऱ्याच दिवसपर्यंत ही पूजा काही ठेवलेली नव्हती. एका मैत्रिणीने सल्ला दिला, तर म्हणून मग ही जी पूजा आहे तर ती मी ठेवायला घेतली. तर आधी जी पूजा आहे तर ती म्हणजे कलशाला वस्त्र वगैरे न नेसवता किंवा मुखवटा वगैरे न लावता तर अशीच मी पूजा ठेवायची. तर बऱ्याच वेळा विचार येते की आतासुद्धा कधीतरी ना तशी पूजा ठेवावी म्हणून. पण मग ना पूजा ठेवल्याच्या नंतर मग पुन्हा आणखी असं वाटतं की मुखवटा आणि वस्त्र वगैरे घातल्याच्या नंतर पूजा छान दिसते. तर मग मुखवटा आणि जो वस्त्र आहे तर तो मी इथे लावून घेते. आज उद्यापन करायचं होतं, त्यामुळे मग पोथ्यासुद्धा इथे मी पूजेमध्ये ठेवलेल्या. तर सकाळची पूजा सगळी आटोपली आणि त्यानंतर मग ही आहे दुपारची वेळ. दुपारच्या वेळेला पोथ्यांचं पुन्हा आणखी पूजन करून घेतलं आणि ज्या सुवासिनी आलेल्या होत्या तर त्यांना हळदी कुंकू वगैरे देऊन एक एक पोथी आणि एक एक फळ वगैरे त्यांना दिलं. व्हिडिओ काही मी शूट केलेला नाही, कारण ज्या सगळ्या स्त्रिया आहेत तर त्या एक एक आलेल्या होत्या आणि खरं सांगायचं तर माझ्यासुद्धा लक्षात राहिलं नाही. त्यानंतर मग ही आहे रात्रीची वेळ. तर रात्रीला देवी आईला आपल्या देव्हाऱ्यामध्ये वगैरे नैवेद्य लावला. आज गोडामध्ये शिळ्याचा नैवेद्य केलेला होता आणि सोबतच जी तुरीच्या दाण्याची आमटी असते तर ती बनवली होती. बरेच लोक पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य लावतात, पण मी ना शिळ्याचाच नैवेद्य लावला. सायंकाळची पुन्हा आणखी षोडशोपचार पूजा करून घेतली आणि त्यानंतर पुन्हा आणखी जे नमनाष्टक वगैरे असते, आरती वगैरे असते, तर ती सगळी आरती वगैरे करून घेतली. तर अशी बघा आजची जी पूजा आहे तर तीसुद्धा आजची पूजा एकदम अशी साधी सिंपल जी पूजा असते तर तशीच मी ठेवलेली. नमस्कार. तर आज आहे मार्गशीर्षातला अखेरचा गुरुवार आणि अखेरच्या गुरुवारची जी पूजा आहे तर ती अशा प्रकारे झाली आहे. पूजा अगदी साधीशीच मी ठेवली या वेळेला. तर अशा प्रकारे पूजा झाली आहे आणि आज उद्यापनसुद्धा केलं होतं. तर उद्यापनासाठीच्या बघा एक दोघी जणी येऊन गेल्या आणि आता पुन्हा आणखी एक दोघी जणी यायच्या राहिलेल्या आहेत, तर येतील बहुतेक थोड्या वेळामध्ये. आणि बघा प्रत्येकाचे म्हणजे आपापले काय ना काय असे कामं असतात. कोणाला कुठे जायचं असतं, कोणाचे काय ना काय कामं असतात, प्रत्येकाचे आपापले काय ना काय पर्सनल प्रॉब्लेम असतात. तर त्यामुळे मग आता एक दोघी जणी काही आलेल्या नाही. सायंकाळचा स्वयंपाक वगैरे आटोपलेला होता. छान मस्त नैवेद्य लावला. आज गोडामध्ये जो शिळा असतो तर शिळ्याचा नैवेद्य मी लावलेला आहे. आणि रात्रीचे जे काही वाचन वगैरे होतं तर ते सगळं आटोपलं, आरती वगैरे आटोपली. तर अशी झाली आजची म्हणजे अखेरच्या गुरुवारची पूजा. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय. सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव. आई महालक्ष्मी तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत. बाय.